नमस्कार, कसे आहात सगळेजण. तर स्वागत आहे तुमचं संध्याज लाईफ या चॅनलवरती. आणि हे बघा, आत्ताच मुलाला ट्युशनला सोडून आले. बाहेर खूप मोठा पाऊस पडत होता, त्याला सोडल्याने थांबले तिथंच. आत्ता आले मी. बापरे, खूप वैताग येते पावसाचा. तर बापरे, आता जरा बसते मी. बापरे. तर कसे आहात सगळेजण. ड्युटीमुळे ना व्हिडिओज करता येत नाहीये, वैताग आलाय. निवांत असं वेळच भेटत नाही. सकाळी जायचं ड्युटीला जायचं. सकाळी कितीला बघा, 8ला जाते ड्युटीला आणि 2ला शिफ्ट चेंज होती. पण सगळं स्टाफ वगैरे येईपर्यंत, सगळे वर्दीपर्यंत 3 वाजतात घरी यायला. मग तिथून घरी आल्यानंतर घरातली कामं सगळं पटपट आवरायचं, तोपर्यंत संध्याकाळ होते. मग संध्याकाळ झाली की त्याला मुलाला ट्युशनला सोडायचं. आज जरा उशीरच झाला. बापरे, दम लागलाय. आता सुटते त्याची ट्युशन, पण आज म्हटलं जाऊ दे, पेट्रोल पण नाही आहे. कारण की दिवसातनं 5-6 हेलपाटे होतात. मग आज त्याच्या बाबांनाच म्हटलं घेऊन या. कारण की कसं असतं मैत्रिणींनो, मी एवढं का सांगते माहिती आहे का, तुम्ही जर सगळ्याच गोष्टी करत राहिला ना तर तुम्हाला करच म्हणतात. आणि स्वतः आहे ना, असे हात झटकून बाजूला सरकतात लोक, कुणी पण असू द्या. तुम्ही एकटीच जर राबत असाल, घरात सगळेजण असून किंवा असतात लोक, करती तर कर आणि केलं तर काय होतंय, काय उपकार करत नाही असं म्हणणारे असतात लोक. म्हटलं ना, आज जाऊ दे, माझी एकटीचीच नाही जबाबदारी, बघू दे म्हटलं, आणू दे. कारण की लगेच हात झटकून बाजूला सरकतात. लय वैताग आला होता, म्हणून म्हटलं जाऊ दे, आणू दे. तर सांगायचं असं की लोकांची ही अशी वृत्ती असते, त्याच्यामुळं आपण पण थोडं हुशार झालं पाहिजे. किती दिवस लोकांना घाबरायचं. एवढे दिवस तर घाबरत दिवस काढले, की अजून किती दिवस घाबरायचं ना, बरोबर की नाही. घाबरलं ना असंच घाबरवतात लोक, त्याच्यामुळं घाबरायचं नाही. मी खरं सांगते तुम्हाला की घाबरायचं नाही लोकांना, किंवा लोकांचा विचार करायचा नाही. पण खरं सांगू का, तेवढी ती गोष्ट म्हणणं जेवढं सोपं असतं ना, तेवढं स्वतः आचरणात आणणं ना खूप अवघड असतं, खूप कठीण असतं. कारण की मी त्या सिच्युएशनमधून गेलेली आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. खरंच खूप कठीण असतं ही परिस्थिती, किंवा ह्या परिस्थितीमधून स्वतःला बाहेर काढणं खरंच खूप कठीण असतं. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतात ह्या गोष्टी. तुम्हाला सांगते, जवळजवळ आता किती बघा तुम्हाला, तरी मला लग्नाला माझ्या भरपूर वर्ष झाली. पण असे दिवस गेले लोकांना घाबरायचं, किंवा असं वागलं तर लोक काय म्हणतील, तसं वागलं तर लोक काय म्हणतील, की नाही आपण त्यांच्यासाठी जगलं पाहिजे, त्यांनी जसं म्हणतील तसंच केलं पाहिजे, हे असा विचार करत होते मी. खरं सांगते तुम्हाला, मी फक्त दुसऱ्यासाठीच जगत होते. कुणी पण राहू दे, घरात असू दे, बाहेर असू दे, आधी त्यांचा विचार आणि मग नंतर स्वतःचा विचार तर कधी करायचाच नाही. म्हणजे एवढा वैताग आला होता ना मला, खूप वैताग आला होता. आणि त्याच्यामुळे आहे ना, मी एवढ्या वर्षाची आत्ता कुठं स्वतःला सावरते, याच्यातून थोडंसं बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि सावरते मी स्वतःला. आणि सावरणार कठीण आहे माझ्यासाठी, पण मी जगणार स्वतःसाठी, लोकांचा नाही विचार करणार. कारण की लोकांचा विचार करून करून आहे ना मी मातीत गेले. त्याच्यामुळे आता नाही करायचा लोकांचा विचार. खूप झालं, खूप म्हणजे खूप झालं. कारण की त्यांच्यासाठी चांगलं वागलं तरी पण वाईट, आणि वाईट वागल्यावर तर काय बोलायचाच विचार नाही, डायरेक्ट घराच्या बाहेरचाच रस्ता दाखवला लोकांनी. त्याच्यामुळे आहे ना, तुम्ही कसंही वागा, त्यांच्या मर्जीने वागलं तर म्हणणार की हिला काही कळत नाही, स्वतःच्या मर्जीने वागलं तर त्याच्यावरही ह्यांनी बोटं उचलणार. स्वतःच्याच मनाने करते, आमचं ऐकत नाही, हे असं. आणि खाली मान घालून केलं काम तर म्हणा हे येडा आहे, ह्याला काय कळतंय. उलट उत्तरं दिली तरी पण प्रॉब्लेम. म्हणजे माणसाने करायचं तरी कसं करायचं, की
तुम्हाला उलट उत्तर दिलेलीही सहन होणार नाही आणि आमच्या मर्जीने केलं तरीही सहन होणार नाही. स्वतःच्या मर्जीने केलं तर बापरे, ह्यांची तोंड बघायची. जसं काय एखादा गुन्हाच केला, बापरे भयंकर. ते त्यांचे बिहेवियर आठवलं ना तरी पण अंगावर काटा येतो की बाबा आपण हे दिवस कसं काढले त्यांच्या हाताखाली. खरंच खूप म्हणजे खूप मला आश्चर्य वाटते की मी हे दिवस त्यांच्या हाताखाली कसे काढले. आज मला कळते, मी जेव्हा आज स्वतःला सावरते की माझं मलाच म्हणजे खूप वाईट वाटते की आपण किती गुलामीत जीवन जगल्यासारखं जगलो. ती लोक खाऊन पिऊन मस्त आईश करत होते, सगळे आईश केले, फिरायला जायचं, खायचं मस्तपैकी. आम्ही पुढे गेलो की आमच्या पाठीमागे सगळे आईश करायची. खूप म्हणजे हॅप्पी लाईफ होतं एकूण त्यांचं ना. आम्ही वेडे होतो, खरंच वेडे होते. मी त्यांच्या विचारात झुरत बसायचं दिवसभर. थोडं जरी काय आपल्या हातून चुकलं किंवा जर काय झालं तर ह्यांचे चेहरे, ह्यांचं वागणं, ह्यांचं बोलणं, बापरे खूप बघण्यासारखंच. आणि तेच आम्ही दिवसभर म्हणजे झुरत बसायचं. ड्युटीलाही जायचं, ड्युटीला तर तुम्हाला सांगते, ड्युटीवर गेलं तर ह्या घरातल्या गोष्टी घेऊनच ड्युटी करायचं. तिथंही डिस्टर्ब होणार किंवा तिथंही थोडंसं कामावर चुका होणार, तिथलं बरं टेन्शन घेऊन अजून घरातलं तिसरं टेन्शन. आणि त्याच्यात ह्यांचं बिहेवियर हे असलं, अरे बापरे, जसं काय कुठं मोठा गुन्हाच करून आले. म्हणजे खूप खूप असं स्वतःचं असं काहीच अस्तित्वच नव्हतं माझं. खरं सांगते, स्वतःचं काहीच अस्तित्व नव्हतं. म्हणजे एक गुलामगिरीचं जीवन जसं असतं ना तसं जगले मी. खरंच म्हणजे माझी खरंच चूक आहे माझी की मी स्वतःला जपलं नाही कधी दुसऱ्याच्या पायात. त्या लोकांचा विचार केले, स्वतःचं लाईफ जगले नाही. आणि आता खरं हे विचार एवढं बावळसारखं ना, खरंच म्हणजे आता वाटतं की बाबा खरंच आपण की हे आपण होतो मूर्ख, बावळट. स्वतःच्या हाताने स्वतःची पोती ओळखू दिली दुसऱ्याला. खरं सांगते की माझ्यासारखं जीवन खरंच कुणाच्या वाट्याला येऊ नये. एवढं पण बावळट नसू नये माणसाने की समोरचा पार तुमच्याकडून हात धुवून घेईल. किंवा हात धुवून घेण्यापेक्षा म्हणायचं म्हणजे मला एकच की हात नाही धुणे, की आपल्याकडून त्यांचा सगळा स्वार्थ साधून घेतला त्यांनी किंवा स्वार्थ साधून घेणे. आणि तेवढी पण अक्कल आपल्याला नसू नये की समोरचा फक्त आपल्याकडून त्यांचा फायदा करून घेतात आणि आपल्याला राबवून घेतात. म्हणजे किती हा बावळटपणा आपला. खरंच खूप बावळटपणा केले मी तर, स्वतःला जपलं नाही. अरे ज्या बायका, आता कसं म्हणजे कुणाला मी असंही बोलू शकत नाही किंवा कसं कुणाला हर्ट नाही करायचं मला. पण खरंच खूप म्हणजे माझ्या मागून लोक एवढी हुशार झाली आणि मी तिथंच राहिली लोकांचा विचार करत की ह्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, की नाही बाबा असं नाही केलं पाहिजे आपण. हेच फक्त विचार करायचा आणि लोक एवढी सगळी पुढे गेली ना येड्यात काढून आणि मी तिथंच उभा राहिली अजून. खरंच म्हणजे एवढं जीवनाची माझ्या बरबादी करून घेतली मी माझ्या हाताने. मी कुणालाच दोष देत नाही, कारण की मी माझ्या हाताने केलेत ना सगळ्या चुका. की लोकांना मी चान्स दिले ना, की त्यांना एवढा रिस्पेक्ट केला आणि त्यांनी माझ्या जो रिस्पेक्ट मी त्यांना दिला ना आणि माझा स्वतःचा कचरा करून घेतले त्यांच्याकडून, लोकांनी खूप पोती ओळखली. ही माझी चूक आहे. त्याच्यामुळे खरंच मी कुणाला दोष पण देऊ शकत नाही, सगळ्या चुका आपल्या आहेत. जर ज्याची त्याला म्हणजे ज्या समोरच्या व्यक्तीला समोरचा व्यक्ती जर आपला पान उतारा करत असेल, त्यावेळी जर मी त्याला प्रत्युत्तर केलं असतं, त्याला त्याच्या लायकीत ठेवलं असतं ना, खरंच आज ही वेळ आली नसती. आणि तुम्हाला सांगते, जी व्यक्ती स्वतःच्या कष्टावरती सगळं तिचं साम्राज्य तयार करते, काही असेल XYZ, घर असेल किंवा अजून काहीतरी असतील, आणि तिथं कसं असतंय, ती तिचं असते, त्या व्यक्तीचं असते, तिथं आपल्याला कोणताच अधिकार नसतो. खरंच कोणताच अधिकार नसतो. ती दरवेळी आपल्याला बोलून दाखवते, हे सगळं माझं आहे, तुझं काय आहे याच्यात, चल निघ बाहेर. हा असा घराच्या बाहेर रस्ता दाखवला जातो, आपली लायकी काढली जाते. खरंच काहीच अधिकार नसतो. खूप गिल्टी फील होतं, पण कसं आहे ना, चालत नसेल, नाईलाज असतो. कुठला सपोर्ट जर नसेल ना तर त्या व्यक्तीची सगळीकडून हार होते. खरंच हार होते आयुष्यात, ती व्यक्ती खूप हारते. आणि कसं आहे ना, याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमुळे ती स्वतःला एवढं शांत ठेवायला शिकते ना की नाही, तुम्ही जरी
चुकीची असाल तरी ती, किंवा माझं सांगते, माझं नाही जरी चुकलं ना तरी मी माझं चुकलं आणि शांत बसते. कारण की खूप वैतागलाय जीव ह्या लोकांच्या पायात. खरंच चुकू दे, नाही चुकू दे, आता ना फक्त शांत राहायची सवय लागली. चुकीला चूक, नाहीला नाही. म्हणजे काहीही करा तुम्ही, मला ना इच्छाच नाहीये कोणाशी बोलायची. खरंच एवढा एकांत, खूप असं एकांतात राहायचं, शांत राहायचं, असंच आता की नको बाबा, कोणाचे उपकार नकोय आणि कुणाचं बोलणंही नकोय. जे काही असेल ना, भले कितीही वेळा हार येऊ दे, किती पण स्ट्रगल करू दे आयुष्यात, किती पण संघर्ष होऊ दे, जे पण काय असू दे, ते जे आहे ना स्वतःच्या हिमतीवरच मला करायचंय. कोणाची उपकार नको आयुष्यात. भले एकट्या पडू द्या पण आयुष्यात, पण जे आहे ना ते सगळं स्वतःच्या हिमतीवर करायचंय. लोकांवर डिपेंड नाही राहायचं. लोक लगेच बोलून दाखवतात. खरंच काय बोलायचं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा आणि धन्यवाद.